नाणेघाटाचा पारेकरी जीवदन शिवनेरी हडसर आणि चावंड. तर आपण आज चावंडवरती जात आहोत. किल्ल्याच्या पायथ्याचे गाव चावंडवाडी आहे. किल्ल्याची उंची 3400 फूट इतकी आहे. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण चावंडगडावरती आलोय, म्हणजे प्रसन्नगड. दुर्गा आणि ढाकोबा गेला आपण. त्यानंतर आता 4 वाजले. तर मागे उंचीने छोटासा आहे, बघायला जास्त फार काही नाही. तर बघायला 1 तास आणि चढायला अर्धा तास. आपण 6-6:30 पर्यंत हा ट्रेक पूर्ण करू शकतो. म्हणजे 2.5-3 तास लागतील जास्त काय. गडाला पायथ्यापासून पायऱ्या आहे. चावंड उर्फ प्रसन्नगड. तसेच या गडाचे अनेक नाव आहे. चामुंड, चावुंड. तर चावंड हे नाव चामुंडा शब्दाचा पूर्वंश होऊन आलेला आहे. चामुंड देवीचे वरती मंदिर आहे. किल्ल्यावर 7 पाणी टाकी आहे. त्याचा संबंध सप्तमार्दुकांशी जोडला आहे. इथे रेलिंग लावलेली आता. तर काही पायऱ्या दिसत आहे. एकदमच बारीक पायऱ्या दिसत आहे बघा, अशा शिवाट एकदम. तर या पायऱ्या, इथं दरवाजा असेल, म्हणजे समोर दरवाजा असेल. तर बंद दिसते एवढी मोठी. वाटतंय पाऊस पडतोय. हो ना. तोपगाडा. तर सदर इकडे दाखवली आहे. तर हे बघा, ते भिंती आहे. तर गवत फार मोठं झालंय, त्याच्यामुळे दिसत नाही व्यवस्थित. हे बघा, पुष्करणी इकडे पुढे. ते हा वाडा दिसतोय. तर वाडा म्हणून सांगितलंय. तर हा किल्ल्याचा वाडा आहे पूर्ण. इकडे पर्यंत असा. चांडिका देवीचं मंदिर आहे. आता आम्ही चामुंड देवीच्या मंदिरापासून डायरेक्ट समोर आलो. तर इकडे एक पाणी टाका दिसतंय, त्यात पाणी नाहीये. तर आणखीन पण असं फिरत फिरत जाऊ मी आता. जे काही औषध भेटतील ती दाखवू आता. इथे एक टाक्यात पाणी आहे, म्हणजे खराब पाणी आहे. वरती एक टाका दिसतंय, त्याच्यात पण पाणी आहे, पण खराबच आहे. किल्ल्यावर हे टाका दिसतंय. तर हे पाणी पिण्यायोग्य दिसतंय आम्हाला. बघा, हे 7 टाके तिकडे राहिले पुढे, त्याच्या अलीकडेच एक टाका आहे. आणि इथं पुष्करणी आहे. ओके. पुष्करणी तलाव आहे. इकडे महादेव मंदिर आहे. इथं तलावात पाणी नाही काहीच. असं आता आम्ही किल्ल्याच्या सप्त टाक्यांकडे आलोय. 7 टाके इथे. टाक्या बऱ्याच मोठमोठ्या दिसतात काही काही. पण सगळ्या टाक्यांमधलं पाणी खराब आहे. पिण्यालायक एकही पाणी नाहीये. एवढ्या मोठे टाके असून त्याचा काहीच उपयोग नाहीये. हे टाकं सर्वात मोठं आहे आणि खराब आहे सगळे.
आणि सगळे या टाकीतलं त्या टाकीत पाणी जातंय, त्याच्यामुळे ते सगळ्यांचं पाणी खराब होऊन गेलेलं आहे. किल्ल्याच्या उत्तर बाजूला माणिकडोच्या बाजूने आपल्याला 5-6 गुहा बघायला मिळतात. इथं राहू शकतो तसं. तर आम्ही सप्तपदी इकडून आलो फिरून सगळं काही. आणि तिथं त्याच्यानंतर इथं आम्हाला शौचकूप दिसलंय बघा, असं आहे ते. आणि ही त्याची टाकी आहे, ही त्याची टाकी दिसते खाली एवढी. तर इथं दरवाजा आहे, त्याच्यानंतर इथून एक वाट इकडे येते. तर इथे काय पाणी टाकी दिसतं आपल्याला, आणि एक आणि पुढे आहे. तर मी इकडे आलो होतो, आता ही टाकी बघितली. तर आता खाली निघूया. जवळजवळ 6 वाजले, आता गड बघून झालं आमचं. आता